हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा जो न्यूमेरिकलचा पार्ट आपण घेऊन आलो आहोत तो आहे चॅप्टर नंबर 8 इलेक्ट्रोस्टॅटिक्स. या चॅप्टरचे बोर्डाला मागील इयर्सला विचारलेले न्यूमेरिकल्स आपण घेणार आहोत. आता याचा पिरियड जो आहे तो 2020 ते 2025 या कालावधीत जे इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरवर न्यूमेरिकल्स विचारलेले आहेत ते आपण आजच्या पार्टमध्ये घेणार आहोत. ओके, तो आपण स्टार्ट करूया. बघा, फर्स्ट जो न्यूमेरिकल्स आहे तो फेब्रुवारी 2025 मध्ये विचारलेला, रिसेंटली 2 मार्कला विचारलेला. बघा, इन अ पॅरल प्लेट एअर कॅपॅसिटर इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इन चेंजिंग ऍट द रेट ऑफ 2 × 10⁻11 वोल्ट पर मीटर सेकंड दिलेला आहे. इफ द एरिया ऑफ ईच प्लेट इज 20 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. कॅल्क्युलेट द डिस्प्लेसमेंट करंट फाइंड करायचा आहे. ओके, आता गिवन क्वांटिटीज अँड डिस्प्लेसमेंट करंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हे इझिली फाइंड करू शकता. 2 मार्क्ससाठी आहे. बघा, गिवन काय आहे, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऍट द रेट म्हटलंय. सो रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड d/dt दिलेला आहे. किती आहे, 2 × 10⁻11 वोल्ट पर मीटर सेकंड दिलेला आहे. आता एरिया ऑफ ईच प्लेट ऑफ कॅपॅसिटर एरिया दिलेला आहे. एरिया किती आहे बघा, 20 सेंटीमीटर स्क्वेअर. आता इकडे जो दिलेला आहे तो युनिट SI युनिट मध्ये दिलेला आहे. हा जो आहे तो CGS मध्ये दिला आहे. हा SI मध्ये कन्वर्ट करा. 20 × 10⁻² सेंटीमीटर मीन्स -2 मीटर. ओके, 1 सेंटीमीटर मीन्स 10⁻² मीटर. हा स्क्वेअर आहे, सो स्क्वेअर करतो मी. सो 20 × 10⁻², -2 चा स्क्वेअर -4 येणार. हा मीटर स्क्वेअर हा एरिया तुमचा येणार आहे. तुम्हाला फाइंड काय करायचंय, डिस्प्लेसमेंट करंट ID फाइंड करायचंय. आता आयडी साठी, ओके, आयडी चा फॉर्म्युला, डिस्प्लेसमेंट करंटचा जो फॉर्म्युला जो आहे तो काय आहे बघा, A एप्सिलॉन नॉट DE/dt. हा तुम्ही थेरी मध्ये बघू शकता. ओके, डिस्प्लेसमेंट करंटचा फॉर्म्युला जो आहे तो A एप्सिलॉन नॉट DE/dt. आता एप्सिलॉन नॉट इकडे नाहीये तुम्हाला, आणि एप्सिलॉन नॉट जो आहे तो कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला माहित असायला हवी, किंवा कॉन्स्टंटचा व्हॅल्यू जी आहे ती पेपरच्या फ्रंट पेजला, बोर्डाच्या पेपरला किंवा कुठल्याही पेपरच्या फ्रंट पेजला तुम्हाला एप्सिलॉन नॉट आणि जे जे कॉन्स्टंट आहेत ते तुम्हाला दिले जातात, ते त्याच्यामध्ये एप्सिलॉन नॉट असतो. एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू नॉर्मल जी आहे ती 8.85 × 10⁻12 असा युनिट आहे. ओके, तो A ची व्हॅल्यू इकडे आपण फाइंड केली, d/dt ची व्हॅल्यू फाइंड केली. सो ID इज इक्वल टू काय येणार, A काय आहे 20 × 10⁻4 इंटू एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू 8.85 × 10⁻12 इंटू काय d/dt काय 2 × 10⁻11. तो 10 पॉवर पहिल्यांदा घेतो आणि हे पहिल्यांदा कॉन्स्टंट मल्टिप्लाय करतो. सो 20 × 2 40 येणार. 40 × 8.85 इंटू 10⁻, हा बघा -4 -12 +11. 40 × 8.85 इंटू 10⁻, हा बघा आम्ही अगोदर लिहितो 40 × 8.85 इंटू 10⁻, हा बघा -12 +11 काय येणार, -1 -1 -4 -5 येणार. आता हा जो आहे 40 × 8.85 हा पहिल्यांदा मी 4 मध्ये कन्वर्ट करतोय. 4 × 10 40 आला इंटू हा 8.85 इंटू 10⁻⁻5. आता 4 × 8.85 पहिल्यांदा लिहितो. हा 10⁻1 असतो, 1 -5 काय होणार, 10⁻4 होणार. आता हा मी का केला 4 मध्ये कन्वर्ट, बिकॉज आपल्याला 4 × 8.85 मी इझिली करू शकतो, हे मला माहिती आहे. जर तुम्हाला हा जर कॉम्प्लेक्स वाटत असेल तर तुम्ही लॉग टेबल यूज करू शकता. सो हा बघा 4 × 8.85 जर केला तर तुम्ही इझिली करू शकता. सो 8.85 × 4 जर तुम्ही केला तर बघा 4 × 5 20 20 चा 0 कॅरी 2 32 8 × 4 32 +2 34 येणार. 34 चा 4 कॅरी 3 केला, अगेन 32 32 +3 35 येणार. हा 2 डिजिट नंतर आहे. सो 35.40 × 10⁻⁻4 हा तुमचा डिस्प्लेसमेंट करंट येणार आहे एम्पियर मध्ये. ओके, हा तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा, कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एट अ पॉइंट जस्ट नियर द सरफेस ऑफ चार्ज प्लेन शीट मेजर फ्रॉम इट्स मिड पॉइंट. आणि सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे 8.85 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर. आणि हा जो न्यूमेरिकल आहे तो फेब्रुवारी 2025 मध्ये 1 मार्कला विचारलेला होता. आता ह्या टाइपच्या न्यूमेरिकल साठी तुम्हाला थिअरॉटिकल कन्सेप्ट लागणार. बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट इन्फायनाइट प्लेन शीट आपण बघितलेला, आणि त्याचा फॉर्म्युला जो आहे E = σ/2 एप्सिलॉन नॉट होता. आता सिग्माची व्हॅल्यू इकडे दिलेली आहे. एप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट असतो,
त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला माहिती आहे काय होती 8.85 इंटू 10⁻12 एसआय युनिट मध्ये होते. सो देअरफोर इकडे गिवन दिलेलं आहे, गिवन सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे, गिवन म्हणा वाटल्यास. ओके, सिग्मा इज इक्वल टू काय आहे अगेन हा पण 8.85 मायक्रो कुलम पर मीटर स्क्वेअर आहे. आता हा मायक्रो कुलम आहे, आपल्याला एसआय युनिट मध्ये हवा आहे. सो मायक्रो म्हणजे काय असतो 10⁻6 इकडे मल्टिप्लाय करावं लागणार, 10⁻6 कुलम पर मीटर स्क्वेअर हा तुमचा सिग्मा आहे. टाका व्हॅल्यू. देअरफोर तुम्हाला फाइंड काय करायचंय, ई फाइंड करायचंय सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. तर सिग्माची व्हॅल्यू टाका काय आहे 8.85, सिग्माची व्हॅल्यू 8.85 इंटू 10⁻6 आहे, हा -6 अपॉन 2 इंटू अगेन एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू 8.85 इंटू 10⁻12 असतो. सो हा 8.85 कॅन्सल होईल. आता हा 1/2 इंटू 10 बघा पॉवर काय हा -6 ॲज इट इज, हा -12 वर गेल्यावर +12 होणार. ओके, सो 1/2 मीन्स 0.5 आपण लिहू शकतो इंटू 10⁻6 प्लस 12 प्लस 6 येणार. ओके, हा तुमचा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट इन्फायनाइट प्लेनची आहे. ओके, इलेक्ट्रिक फील्ड चा एसआय युनिट जर तुम्ही बघितला, एसआय युनिट जो आहे इंटेन्सिटीचा एसआय युनिट जे आहे ते न्यूटन पर कुलम हा तुमचा एसआय युनिट आहे आणि हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा, व्हेन 2 इंटू 10⁻10 इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर फ्रॉम वन कंडक्टर टू अनदर, a potential difference of 20 volt appears between the conductors. Find the capacitance of two conductors. कॅपॅसिटन्स फाइंड करायचं आहे. कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला जो असतो तो आपल्याला माहिती आहे चार्ज अपॉन पोटेन्शियल डिफरन्स, हा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो नॉर्मली. आता इकडे तुम्हाला 2 इंटू 10⁻10 इलेक्ट्रॉन्स, नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत. n इज इक्वल टू 2 इंटू 10⁸ इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत. आता कुठला चार्ज आहे इकडे इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत. सो टोटल नंबर्स ऑफ चार्ज जो असतो तो n इंटू ई असतो. सो नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटू चार्ज करायचा. सो n ची व्हॅल्यू 2 आहे, 2 इंटू 10⁻, हा 10 आहे, 10⁻10 आहे इंटू ई ची व्हॅल्यू काय असते, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स हा फिक्स आहे 1.6 इंटू 10⁻19. ओके, तो काय येणार हा 2 इंटू 1.6 3.2 इंटू 10⁻10 -90 हा तुमचा टोटल चार्ज येणार आहे. ओके, आणि इकडे गिवन तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे, व्ही ची व्हॅल्यू दिलेली आहे किती 20 व्होल्ट. तुम्ही डायरेक्टली हा फाइंड करू शकता. काय ना सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही असतो. तो क्यू ची व्हॅल्यू इकडे फाइंड केली आपण 3.2 इंटू 10⁻9 हा कुलम असतो. ओके, अपॉन व्ही ची व्हॅल्यू काय असते, व्ही ची व्हॅल्यू काय आहे 20 आहे. सो आम्ही कन्वर्ट करतो 3.2 इंटू 10⁻9 हा 22 इंटू 10 मी लिहू शकतो. ओके, 2 इंटू 10 20. तो हा डायरेक्टली करू शकता तुम्ही. हा काय येणार 2 1 2 2 6 12. सो 1.6 इंटू 10⁻, हा 10⁻1 असतो, 1 आहे ना. सो 10⁻1 वर गेल्यावर काय होणार -1 होईल. सो -9 -1. सो 1.6 इंटू 10⁻10 हा तुमचा कॅपॅसिटन्स येणार. कॅपॅसिटन्सचा युनिट जो आहे तो फॅरेड. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा, डिटरमाइन द वर्क डन इन ब्रिंगिंग अ चार्ज ऑफ 5 मायक्रोकुलम दिलेला आहे फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ए. द पोटेन्शियल ऍट पॉइंट ए इज 400 किलो वोल्ट दिलेला आहे. जुलै 2024 मध्ये 1 मार्कला न्यूमेरिकल्स विचारलेला होता. तर बघा, तुम्हाला वर्क डन फाइंड करायचं आहे. गिवन तुम्हाला दिलेला आहे, चार्ज दिलेला आहे, चार्ज किती आहे 5 मायक्रोकुलम. पोटेन्शियल दिलेलं आहे, पोटेन्शियल मीन्स व्ही आपण घेतोय, पोटेन्शियल 400 किलो वोल्ट दिलेला आहे. आता हे दोन्ही जे आहे ते एसआय युनिट मध्ये नाही. सो मायक्रोकुलमचं कन्वर्जन करा कुलम मध्ये, 5 इंटू 10⁻6 येणार. ओके, मायक्रो असेल तर -6 मल्टिप्लाय करायचं 10⁻6. अगेन किलो असेल तर काय करतो आपण 10⁻3 ने मल्टिप्लाय करायचं 10⁻3 वोल्ट. ओके, आता हे जे आहे, आता फॉर्म्युला काय आहे बघा, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. बघा, फॉर्म्युला जो आहे पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो बघा, वर्क डन पर युनिट चार्ज. हा
पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे. आपल्याला वर्क डन हवा आहे, तो वर्क डन इकडेच ठेवा, हा क्यू इकडे मल्टिप्लाय होईल V इंटू क्यू. देअरफॉर W इज इक्वल टू काय येणार, क्यू इंटू व्ही, व्ही इंटू क्यू, क्यू इंटू व्ही लिहू शकतो आपण. सो क्यू ची व्हॅल्यू काय 5 इंटू 10⁻⁻6 आहे आणि व्ही ची व्हॅल्यू 400 इंटू 10⁻3. तर हा जो आहे तो मी कन्वर्ट करतो पहिल्यांदा 4 मध्ये. तो 5 इंटू 10⁻⁻6 ऍज इट इज लिहितो मी. हा 4 इंटू काय येणार 100, 4 इंटू 100, सो 100 मीन्स 10⁻2 मी लिहू शकतो. So 4 into 10⁻2 means 400. हा 10⁻3 as it is आहे. आता बघा W is equal to हा 5 into 4 किती येणार, 5 into 4 20 येणार, 20 into 10⁻2 पॉवर बघा -6, हा 2 plus 3 5 येणार. So 20 into 10⁻1 -6 plus 5 10⁻1. सो 10⁻1 मल्टिप्लाय केल्यानंतर 1 पॉइंट हा मागे येईल. सो 2.0 आपल्याला वर्क डन मिळतो आणि वर्क डनचं युनिट काय मिळणार, जूल. हा तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा, स्फेरिकल मेटल बॉल ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर दिलेले कॅरीज अ चार्ज ऑफ 2 मायक्रोकुलम. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 20 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ स्फियर. हा जो न्यूमेरिकल आहे तो फेब्रुवारी 2024 मध्ये 2 मार्कला विचारलेला होता. आता इकडे काय फाइंड करायला सांगितलं, इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला माहित असायला हवा. तो काय बघा 1/4πε0 Q/r². हा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो. ओके, इकडे बघा 1/4πε0 ची व्हॅल्यू, हा कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू काय 9 into 10⁻9. ओके, कॉन्स्टंट आहे. अगेन इकडे चार्ज दिलेला आहे, चार्जची व्हॅल्यू काय 2 मायक्रोकुलम दिलेली आहे, 2 मायक्रोकुलम. कन्वर्ट करा, 2 into 10⁻⁻6 कुलम. अगेन इकडे इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स 20 सेंटीमीटर. तर 20 सेंटीमीटर डिस्टन्स हा सेपरेशन डिस्टन्स असतो. सो आर इज इक्वल टू काय 20 सेंटीमीटर. आता हा रेडियसची गरज नाही इकडे, हा फसवण्यासाठी दिलेला आहे 15 सेंटीमीटर, लिहायची काही गरज नाही, हा आपल्याला हवा आहे. सो 20 कन्वर्ट करा सेंटीमीटरचा मीटर, 20 into 10⁻2. तो काय येणार 2 into 10 into 10⁻2 हा मीटर येणार. 2 मध्ये कन्वर्ट केला 2 into 10 20. सो 2 into 10⁻1 इकडे असतो, 1 - 2 10⁻1. सो आर जो आहे तो 2 into 10⁻1 हा आला आहे. ओके, 2 into 10⁻1 आलाय मीटर मध्ये आणि हा काय 10⁻6 आलाय कुलम मध्ये. तो याची व्हॅल्यू टाका, E is equal to 1/4πε0 Q/r². तो हा काय असतो 9 into 10⁻9. Q ची व्हॅल्यू 2 into 10⁻6 आहे आणि r², r ची व्हॅल्यू काय बघा 2 into 10⁻1 चा स्क्वेअर. सो हा जो आहे ऍज इट इज लिहितो 9 into 10⁻9 into 2 into 10⁻6 पण ऍज इट इज लिहितो मी. आता 2 चा स्क्वेअर 4 येणार into 10⁻1 चा स्क्वेअर 10⁻2. हा 1 डिजिट मध्ये केला तर तुम्हाला इझी पडणार, त्यामुळे मी सिंगल डिजिट मध्ये केलेला आहे. आता 2 1 2 2 2 4. अगेन 9/2 काय येणार 4.5 into 10⁻9 ऍज इट इज लिहितो मी. आता हा जो आहे हा बघा 10⁻6 हा -2 जो आहे तो वर गेल्यावर +2 होणार. So 4.5 into 10⁻9 into 10⁻6 plus 2 minus 4 येणार. So 9 minus 4 काय येणार 9 minus 4 10⁻5 येणार. So हा तुमचा इलेक्ट्रिक फील्ड युनिट काय न्यूटन पर कुलम. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा, टू कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटन्स 5 मायक्रोफॅरेड and 10 मायक्रोफॅरेड रिस्पेक्टिव्हली आर कनेक्टेड इन सिरीज म्हटले. कॅल्क्युलेट द रिझल्टंट कॅपॅसिटी ऑफ कॉम्बिनेशन. फेब्रुवारी 2024 मध्ये 1 मार्कला विचारलेला न्यूमेरिकल्स आहे. बघा, 2 कॅपॅसिटर दिलेले आहेत. पहिल्यांदा लिहा C1, पहिल्याचा कॅपॅसिटर किती आहे 5 मायक्रोफॅरेड. दुसरा C2 लिहायचा 10 मायक्रोफॅरेड आहे. आता सिरीज मध्ये असेल तर C1 and C2 आर इन सिरीज आहेत ना,
सिरीज मध्ये जर असेल तर त्याचा जो इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर असतो CS रेसिप्रोकलची ऍडिशन असते. सो 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. आपल्याला CS फाइंड करायचा. ओके, इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर इन सिरीज. सो 1 काय येणार 5 प्लस 1/10. सो क्रॉस मल्टिप्लाय करा, हा 10 इकडे मल्टिप्लाय होईल. सो 10 प्लस 5 अपॉन 5 into 10 50. सो 10 प्लस 5 15 मिळणार आपल्याला. अँड हा 50 ॲज इट इज. सो 1/CS आपल्याला हा मिळेल. तर 5 चा फॅक्टर काढा. 5 3 जा 15 अँड 5 10 जा 50. सो काय येणार 1/CS इज इक्वल टू 3/10. तर याचा रेसिप्रोकल घ्या. टेकिंग आपल्याला CS हवाय ना, सो टेकिंग रेसिप्रोकल on both sides काय ना CS is equal to 10/3. so 10/3 means 3.33 मायक्रोफॅरेड. हा तुमचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स इन सिरीज येणार. ओके, जर पॅरल असतील तर आपण डायरेक्टली ऍडिशन केली असती, 15 मायक्रोफॅरेड आला असता. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा, two capacitor of capacitance C1 and C2 are connected in parallel and these combination are connected in series with a capacitor of capacity C3. ही कंडिशन दिलेली आहे. Calculate the equivalent capacity of the combination of capacitor. सो आता ह्या टाइपचं जे न्यूमेरिकल आहे तर इकडे तुम्हाला व्हॅल्यू दिलेली नाही, तुम्हाला गिवन कंडिशन वरून तुम्हाला इक्विव्हॅलन्स कॉम्बिनेशन फाइंड करायचा आहे. आता हा जो न्यूमेरिकल आहे तो जुलै 2023 मध्ये 3 मार्कला विचारलेला होता. आता इकडे कंडिशन काय दिली त्याच्यावरनं पहिल्यांदा सर्किट डायग्राम ड्रॉ करायचे. सो म्हणायचं ऍज पर गिवन कंडिशन. आता बघा काय म्हटलं, टू कॅपॅसिटर आर ऑफ द कॉम्बिनेशन C1 and C2 आर कनेक्टेड इन पॅरलल. आता C1 and C2 पॅरलल आहे, पहिल्यांदा ड्रॉ करा. हे दोन्ही पॅरलल आहेत. हा C1 म्हणतो मी, पॅरलल मीन्स समोरासमोर असायला हवे. हे कॉम्बिनेशन, हे पॅरलल आपण म्हणतोय. and these combination are connected in series with a capacitor of capacity C3. म्हणजे हा कॉम्बिनेशनच्या सेरीजला C3 जोडलेला आहे. ओके, त्याला मी A म्हणतोय, याला B म्हणतोय. हे पूर्ण कॉम्बिनेशन आहे. हा पॅरलल आहे C1 and C2 ह्याच्या सेरीज मध्ये C3 जोडलेला आहे. ओके, आता पहिल्यांदा ह्याचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर फाइंड करायचा. आता टू कॅपॅसिटर पॅरल मध्ये जर असतील तर त्यांचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काय असतो त्याच्यावरनं C1 and C2 चा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर फाइंड करायचा. देअरफॉर केस 1 म्हणतोय मी. केस 1 काय आहे, C1 and C2 आर कनेक्टेड पॅरलल. देअरफॉर इक्विव्हॅलेंट capacitor of this combination is 1/CP. ओके, पॅरलल जर असतील तर त्याची ऍडिशन डायरेक्ट घेऊ शकतो आपण. CP इज इक्वल टू C1 प्लस C2. ओके, सिरीज मध्ये जर असेल तर आपण त्याचा रेसिप्रोकलचा रेशो घेतो. सो पॅरलल जर असेल तर त्याचा डायरेक्ट ऍडिशन होणार C1 प्लस C2. आता हा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर आहे, ह्याचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर आहे CP इज इक्वल टू C1 प्लस C2 आणि ह्याला सिरीज मध्ये जोडलेला आहे. आता हा मी CP, देअरफॉर मॉडिफाइड डायग्राम मी पहिल्यांदा काढतो. हा A आहे ऍज इट इज, ह्याला मी CP म्हणतोय. ओके, ह्याचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर जो आपण फाइंड केला CP आणि ह्याच्या सिरीजला C3 आहे. ते बघा काय काय करतोय. हा तुमचा B आहे. आता हे बघा, हे दोन्ही पॅरलल सिरीज मध्ये आहेत. तो सिरीज मध्ये जर असेल तर आपण काय करतो, सिरीज मध्ये जर असेल तर ह्याचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर फाइंड करायचा आणि तोच आपल्याला फाइंड करायचा. ह्या कॉम्बिनेशन मधला पूर्ण टोटल इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर A to B मध्ये काय आहे तो आपल्याला फाइंड करायचा. तर हे सिरीज मध्ये आहे, तो सिरीज मध्ये असेल तर त्यांचे काय होते, रेसिप्रोकलची ऍडिशन होते. देअरफॉर CP and C3 are
इन सिरीज म्हणतो मी, इन सिरीज therefore 1 upon C equivalent, आपल्याला इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर फाइंड करायचं आहे. 1 upon C equivalent is equal to 1 upon Cp plus 1 upon C3 ना. So 1 upon Cp ची व्हॅल्यू इकडे डायरेक्टली टाकायची, C1 plus C2 plus 1 upon C3. इकडे रिझन लिहायचं सिन्स इक्वेशन 1 आपल्याला 1 upon C इक्विव्हॅलेंट फाइंड करायचंय. पहिल्यांदा हे क्रॉस मल्टिप्लाय करा, C3 इकडे मल्टिप्लाय होईल C3 प्लस हा C1 प्लस C2 इकडे मल्टिप्लाय होईल डिवाइडेड बाय C1 प्लस C2 इंटू काय येणार C3. सो 1 अपॉन C इक्विव्हॅलेंट. आता हा बघा आपल्याला C इक्विव्हॅलेंट फाइंड करायचं आहे. सो मी काय करतो याला टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड्स. रेसिप्रोकल घेतल्यानंतर आपल्याला हा C इक्विव्हॅलेंट मिळेल, हा रिव्हर्स होईल C1 प्लस C2 इंटू C3 डिवाइडेड बाय C3 प्लस C1 प्लस C2. ओके, तर इकडे मी हा मल्टिप्लाय करतो पहिल्यांदा C1 C3 प्लस C2 C3 डिवाइडेड बाय काय येणार C1 प्लस C2 प्लस C3. हे मी एका सिरीज मध्ये लिहिले C1 प्लस C2 प्लस C3. हा तुमचा C इक्विव्हॅलेंट आहे आणि हेच तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. हा जो न्यूमेरिकल आहे तो फेब्रुवारी 2023 मध्ये 3 मार्कला विचारलेला होता. ओके, स्टार्ट करूया आपण. बघा, an electric dipole consists of two opposite charges each of magnitude 1 microcoulomb दिलेला आहे, separated by 2 centimeter distance दिलेला आहे. The dipole is placed an external field of 10⁵ न्यूटन पर कूलम दिलेला आहे. हा इलेक्ट्रिक फील्ड दिलेला आहे आणि हे गिवन दिलेला आहे. कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं बघा, मॅक्सिमम टॉर्क एक्सपिरियन्स बाय द डायपोल and work done by external field to turn the dipole through 180 degree. वर्क डन फाइंड करायचं आहे, टॉर्क मॅक्सिमम टॉर्क फाइंड करायचा आहे. आता गिवन क्वांटिटीज जे दिलेले आहेत पहिल्यांदा लिहायचे आहे. ओके, सो पहिल्यांदा चार्ज दिलेला आहे, चार्ज इज इक्वल टू 1 मायक्रो कूलम. तर 1 मायक्रो कूलम जो आहे तो पहिल्यांदा एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करा. तो मायक्रो कूलमचा कूलम, सो 1 × 10⁻⁻6 कूलम हे तुमचं एसआय युनिट मध्ये येणार. सेपरेशन डिस्टन्स दिलेले आहे. डायपोल असा असतो बघा, हा पॉझिटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज. सेपरेशन डिस्टन्स जे आहे ते आपण काय घेतलेलं 2L घेतलेलं. तर सेपरेशन डिस्टन्स 2L दिलेला आहे. इकडे 2L किती आहे, 2 सेंटीमीटर दिलेला आहे. तर 2 सेंटीमीटरचं कन्व्हर्जन करायचं आहे मीटर मध्ये. सो 2 × 10⁻² मीटर हे तुमचं डिस्टन्स, सेपरेशन डिस्टन्स दिलेला आहे. आता तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड पण दिलेले आहे. सो E इज इक्वल टू किती आहे 10⁵ न्यूटन पर कूलम. आता ह्याला चेंज करायची गरज नाही, एसआय युनिट मध्ये दिलेला आहे. आता तुम्हाला मॅक्सिमम टॉर्क फाइंड करायचे आहे. फर्स्ट ए आपण फाइंड करूया. मॅक्सिमम टॉर्क फाइंड करण्या अगोदर तुम्हाला टॉर्क काय आहे, डायपोल मध्ये टॉर्क काय असतो त्याचा फॉर्म्युला माहिती असेल. टॉर्कचा फॉर्म्युला जो आहे तो टॉर्क इज इक्वल टू P बार क्रॉस E बार असतो आणि मॅग्निट्यूड मध्ये आपण लिहिताना PE sin थीटा लिहितो. ओके, आता मॅक्सिमम कधी असेल टॉर्क, ज्यावेळी sin थीटा 1 असेल, म्हणजे अँगल थीटाची व्हॅल्यू ज्यावेळी 90 डिग्री असतो त्यावेळी टॉर्क मॅक्सिमम असणार. सो टॉर्क मॅक्सिमम केस थेरी मध्ये तुम्ही बघितलं असेल, टॉर्क मॅक्सिमम कधी मिळणार, थीटाची व्हॅल्यू ज्यावेळी 90 डिग्री असेल. सो PE sin 90, sin 90 मीन्स काय असतो, sin 90 1 असतो. सो टॉर्क मॅक्सिमम टॉर्क इज इक्वल टू T × E, sin 91 1 × P, P येणार. आता इकडे तुम्हाला दिलेला आहे E दिलेला आहे. डायपोल मोमेंट P जो आहे तो काय असतो आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युला Q × 2L. हा डायपोल मोमेंट आहे आणि E हा ॲज इट इज दिलेला आहे. इकडे रिझन लिहायचं P इज इक्वल टू Q × 2L. हा गेल्या वर्षी पण बघितला आपण थेरी मध्ये पण आता बघितलेला Q × 2L. सो व्हॅल्यू टाका. Q तुमच्याकडे आहे 2L, डिस्टन्स दिलेला आहे 2 आणि E ची व्हॅल्यू काय दिली, E ची व्हॅल्यू 10⁵. सो Q ची व्हॅल्यू बघा काय 1 × 10⁻⁶. 2L ची व्हॅल्यू काय 2 × 10⁻² इंटू E ची व्हॅल्यू काय 10⁵. सो 2 जो आहे तुम्ही एकत्र घेतोय कारण 2 एकच डिजिट आहे
बाकी सगळे 10 पॉवर आहे. 10 -6 -2 -8 येणार आणि हा +5. सो काय येणार 2 × 10 -8 + 5 जो आहे तो -3 तुमचा मिळणार. सो हा तुमचा आहे मॅक्झिमम टॉर्क. आणि टॉर्कचं युनिट जे आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट टॉर्क असतो. सो न्यूटन मीटर हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. टॉर्क इज इक्वल टू 2 × 10⁻³ न्यूटन मीटर. ओके. आता आपण सेकंड फाइंड करायचं. पहिल्यांदा हे लिहिलं वर्क डन फाइंड करायचं आहे. तर वर्क डन बाय एक्सटर्नल फील्ड डायपोलचा वर्क डन जो आहे तो आपण थेअरीमध्ये बघितलेला बी आपल्याला फाइंड करायचा आहे. सो वर्क डन जो आहे वर्क डन त्याचा फॉर्म्युला जो आहे तो PE cos θ1 - cos θ2 आहे. तर इकडे गिवन जी कंडिशन दिलेली आहे एक्सटर्नल फील्ड टू टर्न डायपोल 180°. ओके. सो इकडे θ1 जो आहे तो 0 घ्यायचा आणि θ2 टर्न झालेला आहे तो 180°. सो 180° टाकायचं. आता P ची व्हॅल्यू दिलेली नाहीये. P ची व्हॅल्यू Q × 12 मध्येच लिहायची आहे आणि E टाकायचं आहे. तर देअरफॉर वर्क डन PE पहिल्यांदा लिहितो मी cos of 0 - cos of 180. आता cos 0 काय असतो आपल्याला माहिती आहे. cos 0 ची व्हॅल्यू जी आहे ती 1 असते आणि cos 180 ची व्हॅल्यू -1 असते. ओके. सो PE 1 - -1 काय होणार 1 + 1 आपल्याला 2 मिळणार. सो 2 × P × E. ओके. आता डायरेक्ट व्हॅल्यू टाका. सो मगाशी व्हॅल्यू जी आलेली P × E ची व्हॅल्यू मगाशी आपण फाइंड केलं ना. P × E ची व्हॅल्यू काय आलेली 2 × 10⁻³ -3 आलेला आणि इकडे काय 2 आहे. सो वर्क डन काय येणार 4 × 10⁻³ -3. ओके. हा तुमचा जूल आहे. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ही व्हॅल्यू मी मगाच्या इक्वेशन मध्ये डायरेक्टली P × E आपण फाइंड केलेला आहे. ओके. सो हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके. नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय विचारलंय. A small particle carrying a negative charge of 1.6 × 10⁻⁹ coulomb is negative म्हटलं is suspended in equilibrium between two horizontal metal plates 10 cm apart having a potential difference of 4000 volt across them. Find the mass of particle. आणि हा जो न्यूमेरिकल आहे तो जुलै 2022 मध्ये 3 मार्कला विचारलेला होता. आता पहिल्यांदा गिवन क्वांटिटीज जे आहेत ते पहिल्यांदा लिहायचे. आपल्याला मास फाइंड करायचे. बघा स्मॉल चार्ज कॅरिंग अ निगेटिव्ह चार्ज Q जो दिलेला आहे तो निगेटिव्ह चार्ज दिलेला निगेटिव्ह ऑफ 1.6 × 10⁻⁹ कुलम दिलेला आहे. आता इक्विलिब्रियम बिटवीन टू हॉरिझॉन्टल मेटल प्लेट्स dx दिलेला आहे. ज्यावेळी पोटेन्शियल डिफरन्स असेल त्यावेळी हा dx घ्यायचा. सो 10 सेंटीमीटर. सो 10 सेंटीमीटरचा मीटर मध्ये 10 × 10⁻² मीटर. दॅट मीन्स 10⁻⁻1 मीटर येणार. 1 - 2 - 1 हा dx मिळाला तुम्हाला. अँड पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे dv दिलेला आहे त्या दोन हॉरिझॉन्टल प्लेट. dv = 4000 व्होल्ट दिलेला आहे. तर काय म्हटलं मास फाइंड करायचा. ओके. आता इकडे जो न्यूमेरिकल जो विचारलेला आहे तुम्हाला मास फाइंड करायचा आहे. तो पहिल्यांदा तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय आहे तो माहिती झाला कारण इलेक्ट्रिक फील्ड लागणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे त्याचा फॉर्म्युला जो आहे फोर्स इज इक्वल टू Q × E असतो. हा चार्ज असतो आणि हा इलेक्ट्रिक फील्ड. तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपल्याला हा मिळाला आणि हा जो चार्ज आहे तो काय म्हटलाय त्याने इक्विलिब्रियम पोझिशनला आहे. सो इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये असेल तर फोर्स हा मास × एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतो. सो ह्या दोन इक्वेशन वरून आपल्याला m फाइंड करायचं आहे. सो m ची व्हॅल्यू काय येणार बघा. हा m इकडेच ठेवतो मी. हा g आहे तो तिकडे डिवाइड होणार. सो QE/g आपल्याला मास मिळतो. तो मासची व्हॅल्यू मी पहिल्यांदा लिहितो. हा रिव्हर्स करू. Q × E/g हा Q आहे आणि हा g आहे लक्षात ठेवा. आता इकडे तुम्हाला काय दिलं आहे g ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. g ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असतो 9.8 मीटर/सेकंड². इकडे मी लिहितो g ची व्हॅल्यू 9.8 मीटर/सेकंड². हा दिलेला नाही तरी पण आपल्याला लिहायचा आहे कारण हा कॉन्स्टंट आहे आपल्याला माहिती असायला. चार्ज दिलेला आहे
ओके, आता ई फाइंड करायचं आपल्याला. आता ई फाइंड करण्यासाठी तुम्हाला हे रिलेशन माहिती आहे का? कुठलं रिलेशन? इलेक्ट्रिक फील्ड, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल का E इज इक्वल टू मायनस dv अपॉन dx. वी नो दॅट म्हणायचं, कारण हा आपण थेरीमध्ये बघितलेला होता. सो ई ची व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड करायची आणि नंतर ह्याला इक्वेशन 1 देतो, ती व्हॅल्यू याच्यामध्ये टाकली की तुम्हाला मास मिळून जाईल. सो मायनस dv अपॉन dx मायनस ऑफ dv ची व्हॅल्यू काय बघा 4000 आहे आणि dx ची व्हॅल्यू 10 रेज टू मायनस 1 आहे. ओके, सो हा मायनस 4000 इंटू 10 रेज टू मायनस 1 वर गेल्यावर काय होणार? 10 होणार. सो आपल्याला काय मिळतोय? मायनस 40,000 हा तुम्हाला ई मिळणार आणि ह्याचं युनिट काय असणार बघा? वोल्ट पर मीटर. हा तुमचा ई मिळाला तुम्हाला. आता आपल्याला ई फाइंड करायचं, आपल्याला मास फाइंड करायचं. Therefore, equation 1 becomes, equation 1 काय? m is equal to QE upon G. So Q ची व्हॅल्यू काय बघा? 1.6 into 10 raised to minus 19 into E ची व्हॅल्यू काय बघा? E ची व्हॅल्यू काय आहे? E ची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे 40,000. ओके, डिवाइडेड बाय G ची व्हॅल्यू 9.8 टाकायची. आता 40,000 जो आहे तो आपण 4 into 10 raised to 4 लिहू शकतो. So 1.6 into 10 raised to minus 19 into 4 into 10 raised to 4 10 raised to 4 upon 9.8. आता आपण इथपर्यंत पोहोचलेलो बघा. आता इकडे काय करायचं बघा? 4 into 1.6 करायचं. So 16 into 4 जो आहे तो 64 असतो. तो एका डिजिटल पॉइंट आहे 6.4 येणार into 10 raised to हा मायनस 19 प्लस 4 काय होणार? मायनस 15 मिळणार आपल्याला आणि हा डिवाइडेड बाय 9.8. आता हा लॉग अप्लाय करायचा ह्याच्यावर. तर लॉग ऑफ 6.4 अपॉन 9.8 इंटू 10 रेज टू मायनस 15 ॲज इट इज लिहायचं. सो लॉग ऑपरेट केल्यानंतर आपल्याला काय मिळतो? आता लॉग डिवायडेशन आहे, लॉगची सबस्ट्रॅक्शन होणार 6.4 मायनस लॉग ऑफ 9.8. सो लॉग बघायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा मी लॉग बघतोय एक्सप्लेन करतो. ओके, आता मी फक्त एक्सप्लेन करणार कारण लॉग तुम्हाला झालेला आहे बघा. लॉग अप्लाय केल्यानंतर आपण लॉग ची सबस्ट्रॅक्शन लिहिलेली आहे. तर लॉग घेताना आता हा सिंगल डिजिट आहे, सो कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आणि 64 चा 0 बघताना आपल्याला काय मिळणार? 64 चा 0 बघितल्यावर 8062 मिळतो. आता इकडे पण 1 डिजिट नंबर आहे, सो कॅरेक्टरिस्टिक 0 आली. 98 चा 0 आपल्याला 9912 मिळतो. हा 10 रेज टू मायनस 15 ॲज इट इज लिहिलंय. आता याची सबस्ट्रॅक्शन ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुम्हाला 12.8150 मिळेल आणि हा अँटीलॉग बघायचा आहे. आता अँटीलॉग बघताना आपण पॉइंट नंतर बघतो. सो 81 चा 5 मध्ये बघायचं आहे. 0 आहे म्हणून 81 चा 5 बघायचा. 81 चा 5 जो आहे तो आपल्याला 6.31 मिळेल. आता 6.31 लिहिल्यानंतर आपण एका डिजिट नंतर पॉइंट देतो आणि 10 रेज टू द पॉवर हा इकडे जो आहे तो घेतो. 10 रेज टू हा 12 आहे, सो 10 रेज टू मायनस 1 घेतला आणि हा जो आहे तो ॲज इट इज होता बघा 10 रेज टू मायनस 15. सो 6.531 मायनस 1 मायनस 15 मायनस 16 आपल्याला मिळाला आणि हा आपल्याला केजे मध्ये मिळतो. सो हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा काय? अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर फिल्ड विथ एअर हॅज एन एरिया ऑफ 6 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे and plate separation of 3 mm दिलेला आहे. कॅल्क्युलेट द कॅपॅसिटन्स फाइंड करायचं आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटन्स. आता थेरीमध्ये तुम्ही बघितलं असाल त्याचा फॉर्म्युला, पण पहिल्यांदा गिवन क्वांटिटीज काय दिले आहेत त्याच्यावरून आपल्याला फाइंड करायचं. गिवन क्वांटिटीज एरिया दिलेला आहे. एरिया जो आहे तो किती आहे बघा? 6 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. तर सेंटीमीटर स्क्वेअर जो आहे तो पहिल्यांदा मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा. सो 6 इंटू सेंटीमीटर स्क्वेअर आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे काय असतो? 10 रेज टू मायनस 2 मीटर असतो. ओके, आता सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे तो ह्याचा मी स्क्वेअर करतो. सो काय येणार? 6 इंटू 10 रेज टू मायनस 2 चा स्क्वेअर मायनस 4 येणार आणि हा मीटर स्क्वेअर. सो हा तुमचा एरिया इन मीटर स्क्वेअर मध्ये आला. नेक्स्ट तुम्हाला दिलेले प्लेट सेपरेशन डी दिलेला आहे 3 mm. आता डी ची व्हॅल्यू mm मध्ये दिलेली आहे, मिलीमीटर. सो मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 3 इंटू काय येणार? 10 रेज टू मायनस 3 मीटर. सो हे जे कन्वर्जन आहे ते पहिल्यांदा करून घ्या कारण हा जो आहे तो सिंपल प्रॉब्लेम आहे. तर कन्वर्जन आहे म्हणून 3 मार्कला दिलेला आहे. मार्च 2022 मध्ये 3 मार्क हा क्वेश्चन विचारलेला आहे. 3 मार्क पण सिंपल आहे. फॉर्म्युला एकच फॉर्म्युला आहे, तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता ई दिलेले, डी दिलेले, अजून काय विचारले आपल्याला? कॅपॅसिटन्स फाइंड करायचं.
हे आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला जो आहे C इज इक्वल टू काय असतो A एप्सिलॉन नॉट K अपॉन D. आता गिवन तुमच्याकडे फक्त दोनच क्वांटिटी आहेत A आहे आणि D आहे. आता एप्सिलॉन नॉट आणि K कुठनं फाइंड करायचं. आता हे जे आहे ते थेअरी मध्ये तुम्हाला माहिती असेल बिकॉज हा क्वेश्चन जो आहे 3 मार्कला विचारलेला आहे त्यामुळे त्या क्वांटिटीज तुम्हाला माहिती असायला हव्या. सो K हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट एअर साठी इकडे एअर दिलेला आहे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1 असतो. सो फॉर एअर म्हणायचं आणि एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू सगळे जे कॉन्स्टंट आहे ते तुम्हाला बोर्डाच्या पेपरच्या फ्रंट पेजवर सगळे जे कॉन्स्टंट जे न्यूमेरिकल साठी यूज होणारे कॉन्स्टंट ते दिलेले असतात. सो त्याच्यामध्ये फर्स्ट बघायचं एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू काय. तर एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असेल 8.85 into 10 raised to minus 12 as a unit. हा तुमचा एप्सिलॉन नॉट असतो. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाका. A ची व्हॅल्यू काय 6 into 10 raised to minus 4 into एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू 8.85 into 10 raised to minus 12. K ची व्हॅल्यू 1 आहे आणि D ची व्हॅल्यू जी आहे 3 into 10 raised to minus 3. आता डायरेक्टली कॅन्सल होतो बघा. 3 2 जा 6 2 into हा काय येणार 8.85 into आता 10 raised to हा -4 -12 काय होणार -16 होणार आणि हा जो -3 आहे तो वर गेल्यावर +3 होणार. तो डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करू शकता. इकडे लॉग टेबलची काही गरज नाही. सो 2 into 5 10 10 चा 0 कॅरी 1 केला. 2 into 8 16 plus 1 70 70 चा 7 कॅरी 1 केला. 2 into 8 16 16 plus 1 70. सो 2 डिजिट नंतर पॉइंट आहे. तो 2 डिजिट नंतर पॉइंट द्यायचा into 10 raised to हा -16 plus 3 -13 हा कॅपॅसिटन्स आहे. कॅपॅसिटन्सचा युनिट जो आहे तो फॅरेड असतो. सो हा तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा 2 चार्जेस ऑफ मॅग्निट्यूड 5 नॅनो कूलम अँड 2 नॅनो कूलम दिलेला आहे आर प्लेस्ड ॲट अ पॉइंट 2 सेंटीमीटर 00 अँड 20 सेंटीमीटर 00 हे कोऑर्डिनेट ऍक्सिस मध्ये दिलेला आहे. In a region of space where there is no external field, find the electrostatic potential energy. हा जो न्यूमेरिकल आहे तो ऑक्टोबर 2021 मध्ये 3 मार्कला विचारलेला होता. आता हा सिंपल आहे. ओके बघा तुम्हाला फाइंड काय करायला सांगितले इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. सो गिवन क्वांटिटीज पहिल्यांदा लिहा. गिवन काय दिलेला आहे 2 चार्जेस दिलेले आहे. Q1 किती आहे 5 नॅनो कूलम आणि Q2 ची व्हॅल्यू आहे -2 नॅनो कूलम दिलेला आहे. आता नॅनो कूलम नॅनो मीन्स कन्वर्जन करायचं परत कूलम मध्ये 5 into नॅनो मीन्स 10 raised to -9 कूलम. सो 2 into नॅनो कूलम 10 raised to -9 कूलम. हे तुमचं SI युनिट मध्ये कन्वर्जन केलंय तुम्ही. आता प्लेस ॲट अ पॉइंट 2 सेंटीमीटर टू 20 सेंटीमीटर दिलेला आहे. सो सेपरेशन डिस्टन्स जे आहे या कोऑर्डिनेट ऍक्सिसचं ते R इज इक्वल टू 20 सेंटीमीटर -2 सेंटीमीटर. कारण इकडे फक्त दोनच पॉइंट दिले x चे पॉइंट दिले xyz तो 20 and 2 सो 20 सेंटीमीटर -2 सेंटीमीटर करायचं किती येणार 20 - 2 18 सेंटीमीटर दिलंय आणि अगेन कन्वर्जन करायचं आपल्याला सेंटीमीटरचं कन्वर्जन जे आहे ते मीटर मध्ये. सो 18 into 10 raised to -2 मीटर हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर R असं झालंय. आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी U फाइंड करायची. आपल्याला माहिती आहे बघा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे आपण थेअरी मध्ये बघितलाय U इज इक्वल टू काय होता 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R. हा आपण थेअरी मध्ये बघितला. इकडे म्हणायचं फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी किती आहे U इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R. तर Q1 Q2 R सगळे आहेत आणि हा जो आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट हा कॉन्स्टंट असतो आणि कॉन्स्टंट ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती गेल्या वर्षी पण तो बघितला काय असतो 9 into 10 raised to 9 ह्याची व्हॅल्यू असते. Q1 ची व्हॅल्यू टाका. Q1 ची व्हॅल्यू 5 into 10 raised to -9 आहे आणि Q2 ची व्हॅल्यू काय -2 into 10 raised to -9 आहे आणि R ची व्हॅल्यू काय 18 into 10 raised to -2 आपण फाइंड केलेला आहे. आता इकडे रिझन मध्ये लिहा वाटल्यास 1/4 पाय एप्सिलॉन नॉट is equal to 9 into 10 raised to 9. ओके आता हे सॉल्व करा. U is equal to काय येणार बघा. हा मी पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घेतो 5 into 9 into -2 5 into 10 -10 into 9. सो पहिल्यांदा मी लिहितो हा 5 पहिला काय 9 into 5 into -2
इंटू हा बघा 10 रेस्ट टू पॉवर मी पहिल्यांदा लिहितो तर इकडे 9 आहे मायनस 9 सो 9 मायनस 9 मायनस 9 ओके डिवाइडेड बाय हा 18 आहे ओके 18 into 10 raised to minus 2 as it is so 5 into 2 10 into 9 90 येणार हा मायनस 9 मी as it is लिहितो अपॉन 18 into आता 10 raised to power पहिल्यांदा लिहितो आता 9 minus 9 0 होणार हा minus 9 as it is येणार minus 9 हा minus 2 वर गेल्यावर काय होणार plus 2 ओके सो 18 5 90 हे आपल्याला माहिती आहे so minus 5 into 10 raised to हा minus 9 plus 2 minus 7 येणार हे तुमचं रिक्वायर्ड पोटेन्शियल एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी युनिट काय असणार आहे जूल हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे ओके नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया बघा काय द कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 5 इज 4 मायक्रोफॅरेड दिलेला आहे then calculate the capacity of same capacitor when dielectric material is removed आता हा जो न्यूमेरिकल आहे तो मार्च 2020 मध्ये 1 मार्कला विचारलेला होता आता पहिल्यांदा गिवन काय दिलेलं आहे बघा कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक आता मी हा CM कन्सिडर करतो हा जो दिलेला आहे तुम्हाला कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक आणि हा C जो आहे कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक म्हणतो विदाउट डायलेक्ट्रिक ओके आणि हा आपल्याला फाइंड करायचा आता CM दिलेला आहे कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक किती दिला आहे 4 मायक्रोफॅरेड दिलेला आहे आणि C आपल्याला फाइंड करायचं आणि ह्याची जर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट दिलेला आहे की किती आहे 5 दिलेला आहे ओके आता आपल्याला फाइंड काय करायचंय कॅपॅसिटी ऑफ सेम कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक मटेरियल इज रिमूव्ह आता कॅपॅसिटन्स वी नो दॅट कॅपॅसिटन्स ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट विथ मीडियम डायलेक्ट्रिक मीडियम काय असतो मगाशी आपण फाइंड केलेला A एप्सिलॉन नॉट K अपॉन D असा होता and जर मीडियम रिमूव्ह केलं तर हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट कॅन्सल होतो सो काय येणार A एप्सिलॉन नॉट अपॉन D सो हा इक्वेशन 1 द्यायचा हा इक्वेशन 2 द्यायचा आपल्याला काय हवंय आपल्याला हा फाइंड करायचा आहे तर इकडे A एप्सिलॉन नॉट अपॉन D A एप्सिलॉन नॉट अपॉन D कारण सेम कॅपॅसिटर आहे फक्त डायलेक्ट्रिक मटेरियल रिमूव्ह केलेलं आहे सो की फक्त इकडे रिमूव्ह करायचं सो डिवाइडिंग म्हणतो डिवाइडिंग आपल्याला काय फाइंड करायचं C सो 2/1 म्हणतो मी 2/1 सो काय येणार इक्वेशन 2 काय आहे हा इक्वेशन 2 आहे आणि हा इक्वेशन 1 आहे सो C डिवाइडेड बाय CM इज इक्वल टू C ची व्हॅल्यू C चा RHS काय A एप्सिलॉन नॉट अपॉन D डिवाइडेड बाय A एप्सिलॉन नॉट K अपॉन D सो कॅन्सल काय होणार बघा A एप्सिलॉन नॉट कॅन्सल होईल D पण कॅन्सल होईल तर इकडे फक्त काय राहणार C अपॉन CM इज इक्वल टू 1 अपॉन K सो C ची व्हॅल्यू जी आहे हा CM जो आहे तो इकडे हा डिवायडेशनला आहे तिकडे मल्टिप्लाय होणार सो CM अपॉन K आपल्याला मिळणार CM ची व्हॅल्यू काय 4 मायक्रोफॅरेड अपॉन K ची व्हॅल्यू 5 आहे सो 5 0 5 5 8 जा 40 सो 0.8 मायक्रोफॅरेड हा तुमचा कॅपॅसिटन्स when dielectric material is removed हा तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे ओके सिंपल आहे बघा एकच फॉर्म्युला आहे डायलेक्ट्रिक मटेरियल जर रिमूव्ह केलं तर की फक्त येणार नाही बाकी डिवायडेशन करून तुम्ही हा सॉल्व्ह करू शकता